मित्रांनो, बच्चू कडू यांचं शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचं कारण आणि सरकारनं त्यांना त्यांच्या सेनेत घेण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला आजपर्यंत कळलंच नसेल. ते कारण मी तुम्हाला एवढ्याच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. 27,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ही 35 लाख शेतकऱ्यांना जाहीर इथे शासनाच्या माध्यमातून झाली, असा अहवाल प्रवीण परदेशी यांच्या समितीने जे आहे की थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर इथे केलेला आहे. आणि कर्जमाफीचा अद्यापपर्यंत कोणतीच माहिती समोर येतानाची इथे दिसून येऊ लागली. कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार, काय होणार याच्या संदर्भातील करंट अपडेट कोणत्याच शासनाच्या माध्यमातून कोणताही अधिकृतपणे जाहीर करण्यात येऊन लागलेलं आहे. नेमकं याचं काय कारण आहे आणि बच्चू कडू यांचं सेनेत जाण्याचं काय कारण आहे. हालांकी कडूंचं सेनेत जाण्याचे कारण तर भरपूर आहे, ते तुम्हाला सांगायची गरज नाही, परंतु नेमकं मुख्य कारण काय आहे ते शेतकऱ्यांना अद्यापर्यंत माहिती नाही. ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे मी सांगणार आहे. तुम्ही जर कधी एक कर्जदार शेतकरी असाल आणि बच्चू कडूवरती विश्वास ठेवला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तसं जर आपण कधीच म्हणत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, परंतु सत्य माहिती सांगण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून इथे करणार आहे. मित्रांनो बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर कर्जमाफीची जी आश्वासन तारीख देण्यात आली होती 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय आम्ही घोषित करणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. अद्याप तर 30 जून पुढे बाकी आहे, अजून भरपूर दिवसाला बाकी, 1-1.5 महिन्याचा समय टाइम याला बाकी आहे. परंतु मित्रांनो, तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी हे देखील माहिती दिली होती की समितीचा अहवाल आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफीचा तातडीने निर्णय करू. कारण की मित्रांनो जे आहे की आता सध्याची कंडिशन जर कधी कर्ज खात्याची जाणून घ्यायची म्हणजे शेतकऱ्यांची, तर एकीकडे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फोन कॉल्स येऊ लागले, कर्ज रिन्युअल करा म्हणू लागले, आणि एकीकडे शासन म्हणतंय की कर्जाची आता लवकरातच आम्ही सर्व काही कर्जमाफीचा निर्णय इथे घोषित करणार आहे. तर शेतकरी एकंदरीत संकटात इथे पडला. शेतकऱ्यांना प्रश्न पडला की कर्ज भरा की नाही भरा. नियमित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की नेमकं आम्ही कर्ज भरा की नाही भरा, का नियमित शेतकऱ्यांचा थोडक्यात काय कर्ज माफ होणार की नाही होणार, त्यांना जे अनुदान त्यांनी घोषित केले ते भेटणार की नाही भेटणार, असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडलेले आहे. आणि शेतकरी एकंदरीत भ्रमित इथे झालेला आहे, नेमकं करायचं काय. आणि या सर्व काही काळातच जे की बच्चू कडूंनी आता थेट शेतकऱ्यांचा साथ सोडून जाई की सरकारचा साथ देण्यासाठी थेट जे आहे की त्यांच्या युती सरकारमधील सेनेत तिथे विलीन झाले. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर बच्चू कडू स्वतःहून सेनेत इथे गेले नाही, त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे. आणि ती ऑफर जे आहे की युती सरकारने देण्यात आली, अर्थात शिंदे आणि फडणवीस साहेबांकडून ही ऑफर देण्यात आली असं मला काही हरकत नाही. कारण की यांना माहिती की कर्जमाफीची तारीख आता इथे जवळ आलेली आहे आणि कर्जमाफी सध्या तरी होणे शक्य इथे नाही. मित्रांनो कारण की कर्जमाफीसाठी शासनाच्या तिजोरीत अद्याप हे कडाडीट आहे, अर्थात पैशाची खूप जास्त निधीची कमतरता येते. कारण की यांनी खूप सारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी ऑलरेडी पैशाची खूप इन्व्हेस्टमेंट इथे केली आहे. याच्यामुळे काही ना काही मित्रांनो आता सध्या स्थितीच्या अपडेटानुसार जे आहे की कर्जमाफी सध्या तरी होणे अपेक्षित आहे, परंतु होणे शक्य इथे नाही शासनाच्या माध्यमातून. आणि यांना ही माहिती होती, यांनी पुढची भविष्यवाणी अद्याप आधीच इथे केली असेल. आणि काही ना काही बच्चू कडू जर कधी आपल्या सरकारमध्ये सामील झाले तर आवाज उठवणारा दुसरा कोणीच नाही. कारण की कर्जमाफीसाठी जो नेता पुढे येत होता त्या नेत्याला जर की दाबलं आपल्या सरकारमध्ये आणून तर कर्जमाफीचा आवाज परमनंटली कायमचा इथे बंद होईल असंही मला काही हरकत नाही. अशी माहिती जी आहे की मी रिसर्च केल्यानंतर समोर आलेली. मित्रांनो जे माझ्याकडे माहिती आली किंवा जे मी बघितले ते तुम्हाला सांगण्याचं आम्ही इथे केलेलं आहे. आता कर्जमाफीची सद्यस्थितीची ती नेमकं काय अपडेट आहे शेतकऱ्यांना हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा त्यांना याची प्रतीक्षा देखील असेल, हे प्रश्न देखील तर ते देखील तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो समितीचा जे की परदेशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार जे की 27,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ती होणार आहे. त्याच्यामध्ये सुमारे जे की 34,70,000 पेक्षा पण जास्तीचे शेतकरी पात्र बसणार आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचे थकीत शेतकरी फक्त याच्यामध्ये पात्र बसणार आहे. आणि जे रेग्युलर शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी यांना 50,000चे 1 रुपये ते भेटणार आहे, 50,000 रुपयाचं अनुदान यांना ते भेटणार आहे यांच्या आता समितीच्या माध्यमातून. कारण की समितीच्या अहवालाच्या नंतर याद्या देखील आता फायनल करण्याचं काम हे प्रगतीपथावरती शासनाच्या माध्यमातून ते चालू, अशी माहिती थेट कृषी खात्याच्या माध्यमातून समोर इथे येऊ लागली. मित्रांनो कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना सर्व काही योग्य पद्धतीने ते चालू आहे, परंतु जो कर्जमाफीचा फायनल निर्णय GR निर्गमित करायचा, GR जे की यांच्या माध्यमातून घोषित करायचा शासन निर्णय सर्व काही, तर ते तरी सध्या शक्य नाही किंवा सरकार अद्याप तरी ते करू शकत नाही. त्याच्यासाठीचं त्यांच्याकडे अद्याप कोणताही निधी नाही असंही मला काही ते हरकत नाही. माझं तरी किंवा एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांचा सगळ्यांचं म्हणणं कर्जमाफी मिळेपर्यंत देखील बच्चू कडू साहेबांनी कमीत कमी
सरकारमध्ये सामील व्हायला नव्हतं पाहिजे होतं, कारण की कर्जमाफीचं अद्यापपर्यंत कोणताच इथे तडजोड इथे झाली किंवा कोणताही निर्णय कर्जमाफीचा मार्गी यांच्या माध्यमातून इथे लागलेला नाही मित्रांनो. एकंदरीत माझं नाही बल्कि मी शेतकऱ्यांच्या भावना बघितल्या, इतर काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांचे सर्व काही म्हटलं, याच्यावरती शेतकऱ्यांना काहीतरी माहिती देणे गरजेचे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न इथे पडले होते, नेमकं बच्चू कडू साहेब नेमकं सरकारमध्ये का सामील, अचानकच हे सर्व काही का झालंय. हालाकी विधान परिषदेचं पद म्हणजे खूप जास्तीचं काही मोठं पद देखील नाही, कारण की जे एकंदरीत लोकांतून निवडून येणार आमदार म्हणजे त्याची खूप जास्त पॉवर असते, परंतु हे सरकारकडून तिकीट देण्यात आलेले म्हणून. तर एकंदरीत त्यांचा तो अलग विषय राहिला. तुम्हाला काय वाटतं तुमच्याला नक्कीच कमेंट करून सांगू शकता. आणि पुढले असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तुम्ही ते करू शकता.